हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या व्लॉगमध्ये। तर आज आपण चाललो आहोत मुंबईतील सर्वात मोठा झू एक्सप्लोर करायला। तर तुम्हाला कळलंच असेल की मी कशाबद्दल बोलले असेल, तर आपण पुढे पाहू। तर तुम्ही असेच पुढे व्हिडिओ बघत राहा। आता मी म्हणजेच माझ्या 2 मैत्रिणी आणि मी त्या ठिकाणी पोहोचलो, ते म्हणजे भैखळातील जिजामाता उद्यान। हे तुम्ही समोर बघतच असाल। माझ्या समोर ह्या दोघी जणी चालत आहेत आणि मी त्यांच्या पाठीमागे चालत आहे आणि आजूबाजूला खूप गर्दी आहे। तिकडे उद्यानाकडे जाण्यासाठीच गर्दी आहे ती, आणि सगळेजण आत जायला निघाले आहेत। आणि बाहेर बघा रस्त्यावर पण किती गर्दी आहे, वाहनं चाललेली आहेत। आणि अशा या दोघी माझ्या समोर पुढे पाठीमागे येत आहेत आणि हाय बाय करत आहेत। आणि ह्या 2 माझ्या मैत्रिणी आहेत, जी की एकीचं नाव आहे दीपाली आणि दुसरी आहे स्विना। नंतर मग आम्ही दोघी या कमानीतून तिघीजणी आत निघालो। बघा ह्या कशा दोघी एकमेकीचा हात धरून चालल्या आहेत आणि काय बोलतायत त्यांनाच माहिती। मी आपलं त्यांच्या पाठीमागनं अशीच चालत आहे आणि त्यांचं माझ्याकडे लक्ष पण नाही। त्यांच्या त्या दोघी मैत्रिणी एकमेकीत आपलं त्यांचं खूप दिवसांनी भेटल्यामुळे बोलणं चालू आहे आणि मी पाठीमागून अशी चालत आहे। आणि नंतर मग असं आम्हाला पुढे गेल्यानंतर मग स्विनाला वाटलं मी पाठीमागच राहिले का, म्हणून ती मला शोधत पाठीमागे बघायला लागली। मग नंतर मग तिला कळालं की नाही, मी पाठीमागून व्हिडिओ करत येत आहे। तर मग पुढे आम्ही असं आलो, तर आम्हाला असं लक्षात आलं अहो इथं डायनासोर पण दिसतोय। आमच्या असं लक्षात आलं की तिथे जाताना आत तिकीट काढावं लागते। तर मग आम्ही तिकीट काढण्यासाठी तिकडे आत गेलो। तर मग तिथं पुढे गेल्यानंतर स्विनाच्या असं लक्षात आलं की तिथं ऑनलाईन तिकीट काढायचं आहे। मग स्विना आणि दीपाली अशा लाईनमध्ये उभे राहिला आणि मी पाठीमागं असा व्हिडिओ करत उभी राहिले। मग त्या दोघीजणी पुढे गेल्या आणि मग मी अशी व्हिडिओ करत थांबले बाहेर। म्हटलं या दोघी काढतायत तिकीट, तर मग आपण असं करूया। मग असं काहीतरी त्यांनी तिकीट काढलं, जे की मला त्यातलं काहीच माहिती नाही आहे, ते स्विनानं काढलं। आणि नंतर मग परत ह्या दोघी मला कुठे आहे बघायला लागल्या, तर मी यांच्या पाठीमागच होते। मग त्या बघून हसल्या आणि मग पुढं आम्ही परत आत बागेमध्ये एंटर करायला लागलो। आणि एंटर करत असताना मग अशी लाईन होती। आता खूप सुंदर अशा झाडांनी आमचं वेलकम झालेलं आहे आणि त्यानंतर ह्या दोघी खूप खुश होत्या, सगळीकडे हिरवळ बघून। मग नंतर मग असे मी पुढे आले। नंतर मग म्हटलं चला मी दाखवते तुम्हाला बाग, जसं की मला काही माहिती आहे, मला अजिबात त्यातलं काही माहिती नव्हतं। नंतर आम्ही पुढे गेलो, अस्वल दिसल्यानंतर आम्हाला असं वाटलं नाही की ते आम्हाला दिसेल, पण इतकं सुंदर असं त्यांनी व्लॉगसाठी ना आपला चेहरा दाखवला। आणि त्यानंतर मग पुढे आम्ही गेलो। पुढे गेल्यानंतर इतकी गर्दी होती आणि इतकं सुंदर असं पेंटिंग होतं। पेंटिंग नाही आहे खरं तर, ते दगडांनी त्याच्यावरती अशी कोरलेली नक्षी होती की जी इतकी सुंदर होती। नंतर अशी झाडी होती। नंतर मग असं आम्ही पुढे गेलो। मग ह्या दोघी मला बघत होत्या पाठीमागे कुठे, आणि तेवढ्यात आम्हाला काय दिसलं असेल तर वाघ। मग नंतर मग आम्ही असे फोटो काढले आणि मग नंतर मग इकडे गेलो, तर इकडे इतकी गर्दी होती की आम्हाला असं वाटलंच नव्हतं की वाघ दिसेल। मग पुढे स्विना होती, स्विनाला अचानक कुठून तर दिसला आणि मला म्हटली बघतोय। मग मी लगेच अशी उंचवट्यावर गेले आणि मग सगळ्यांसाठी मग हा नजारा घेऊन आले। आणि असा तो तिकडून असा माझ्या ब्लॉगसाठीच इकडे येत होता, असा पोहत आणि असं एकदम असं बघून धडधडल्यासारखं होत होतं आम्हाला पण। आम्ही सगळे असे बघत होतो आणि तेवढ्यात तो असा निघून गेला। आणि नंतर मग आम्ही पुढे आलो, तर इथे एक कॅफे होता। कॅफेनंतर पुढे असे कावळे होते। कावळ्यानंतर बघा तुम्हाला पाण्यात कोण दिसते, कोण आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणाला बघितलं। नंतर मग असे कावळे त्यांच्यासोबत खेळत होते। आम्ही त्यांना बघत बसलो होतो, पण कित्येक वेळ झालं ते बाहेरच येत नव्हते, ते काही त्यांचा चेहरा दाखवत नव्हते। नंतर मग आम्ही उभा राहून कंटाळलो। नंतर मग आम्ही पुढे आलो, तर पुढे आल्यानंतर आम्हाला हे असं चित्र दिसलं की तिकडून कोणीतरी येत आहे। तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की हे कोण आहेत, त्यांचं कमेंट बॉक्समध्ये नाव मेन्शन करा आणि आम्हाला सांगा की हे कोण आहेत, तुम्हाला ओळखतात का बघा। नंतर मग ते असे पाण्यातून तिकडून चालत आले आणि त्यांना इतका वेळ लागला की आम्ही वाट बघून तिथं असे उन्हात उभा राहून तहान लागली होती आम्हाला। आणि नंतर मग आम्ही बघितलं, तर नंतर मग त्या पाण्याच्या डबक्यातून नंतर मग ह्या स्विमिंगमध्ये असं ते येऊन उतरले। आणि हे उतरल्यानंतर मग हे गेलेत, मग आम्ही का नाही असं म्हणून ते दुसरेवाले पण मग तिकडून यायला लागले की बाबा हा गेला तर मग मी का नाही असं म्हणून मग परत यांची एंट्री झाल्यानंतर मग ते पण असे हळू चालत यायला लागले। मग ते पण असं पहिल्या डबक्यात, नंतर मग इकडे असं चालत यायला लागले। तिथून आम्ही पुढे आल्यानंतर आम्हाला एक असं झाड दिसलं। त्या झाडावर इतकं सुंदर फुल लागलं होतं आणि त्यामध्ये असं महादेवाची पिंड होती। हे कोणतं झाड आहे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नंतर मग ह्या दोघीच्या पुढे चालत होत्या। नंतर मग मला हे अतिशय असं सुंदर असं दृश्य दिसलं की हे गोवा नाही आहे। नंतर माझ्या लक्षात आलं की पहिल्यांदा बघितलं असं वाटलं की हे गोवा आहे का, बघा तुम्हालाही असेच वाटेल, पण हे गोवा नाही आहे। तर हे दादरमधील राणीची बाग आहे आणि जिथे आम्ही आलेलो आहोत
आणि पुढे असं चालत आलो तर तिथे असा कळप बसला होता हरणांचा. इतकी सुंदर सुंदर हरणं होती, इतकी लहान मुलं पण तिथं खूप आली होती बघायला. तिथून पुढे आम्ही आलो तर इकडे माकडं होती की जी वेगवेगळी अशी माकडे होती. छोटी पिलं होती, मोठी होती बघा, त्याच्यामध्ये ही छोटी पिलं अशी उड्या मारत होती. नंतर पुढे आलो तर तिथून पुढे आल्यानंतर आम्हाला मग असं हे दिसलं, सांबर दिसल्यानंतर त्या सांबरची शिंगे बघा इतकी सुंदर होती. तो जसा माझा व्हिडिओसाठीच तो असा पुढे आला होता. नंतर मग पुढे गेलो तर पूर्ण या बागेचं आकर्षण असणारं हे ठिकाण म्हणजे पेंग्विन, जिथे आम्ही बघायला आलो होतो. तिथे एवढी मोठी लाईन लागली होती आणि त्या लाईनमध्ये आम्ही उभं राहिलो. आम्हाला असं वाटलं की आज आम्हाला नंबर येतोय का नाही काय माहित नाही, पण आम्ही त्या लाईनमध्ये उभे राहिलो. नंतर मग असं झालं की या दोघींना तिथं समजलं की 5ला बंद होणार आहे. तर मग या दोघी अशा गडबडीने मला न्यायला लागल्या. बघा या दोघी कशा पुढे पळतात आणि मी त्यांच्या पाठीमागे पळतोय. तिथं मोबाईल अजिबात अलाउड नव्हता, तरी पण आम्ही हा लपून छपून तुमच्यासाठी खास व्हिडिओ पेंग्विनचा घेऊन आलोय. आणि बघा हे छोटासा नजारा आम्ही तिथं काढू शकलो. तिथं मग परत ओरडायला लागले. मग बघा हे कसे बसलेत. तिथं ओरडायला लागल्यानंतर मग आम्ही असं पुढे गेल्यानंतर बाहेर आलो. मुंगूस भेटलं. तिथं बघा मुंगसाचं तोंड बघितलेलं शुभ असं म्हणतात, म्हणून मग आम्ही तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ मुंगसाचा आणलेला आहे बघा. ते असं भटकत होतं. नंतर मग आम्ही तिथून पुढे गेल्यानंतर आम्ही जिथे गेलो तिथे पूर्ण पक्षी होते. पक्ष्यांमध्ये आम्ही पहिल्यांदा पोपट बघितले. जे बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे पोपट होते तिथं. असं नाही आपण बघतो ते नेहमी तसे नव्हते, हे वेगवेगळ्या कलरचे होते बघा. हे झूम करून तुम्हाला दाखवतो वाटल्यास बघा. हे असे पोपट होते. नंतर वेगवेगळ्या त्यांचे कलर पण कसे वेगवेगळे आहेत बघा. आणि हे दोघं इकडे बसले होते, लव्ह बर्ड्स असतील ते कदाचित. आणि परत इकडे कावळे होता. नंतर मग हा मोराचा पिसारा फुललेला नव्हता, पण आम्ही असा मोर बघितला की जो असा बसला होता. तिथून पुढे आलो. हे झाड कशाचं होतं काहीच माहिती नाही. मग तिथून आम्ही असं बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर या दोघींचं असं झालं होतं की यांना काहीतरी खायचं होतं, म्हणून आम्ही असं बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मग पुढे असं हिरवं ग्रीनरी सगळीकडे दिसत होती. मग नंतर मग आम्ही इथे उभा राहून 1-2 फोटो काढल्यानंतर मग आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर मग तिथून आमचं ठरलं की असं बाहेर जायचं. बाहेर झाल्यानंतर आम्ही मुंबई महानगरपालिका या ह्याच्यापासून आम्ही असं क्रॉस करून मग आम्ही परत घरी चाललो. घरी निघाल्यानंतर मग या दोघींच्या परत गप्पा सुरू झाल्या. मग अशाच गप्पा मारत परत आम्ही पुढे घरी आलो. मग अशी एक आमचा शेवटचा लूक.